शेतकरी राजाच्या जिव्हाळ्याचा सण म्हणजे बैलपोळा। काही ठिकाणी श्रावणी तर काही ठिकाणी भाद्रपदी बैलपोळा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी साजरा केला जातो। त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्यातील निरगुडे गावातही आज रोजी शेतकरी परंपरेनुसार बैलपोळा साजरा केला गेला। यावेळी बैलाला सजवून त्याची पारंपरिक वाद्य वाजवत भंडाऱ्याची उधळण करत मिरवणूक काढण्यात आली। येथील वैशिष्ट्य म्हणजे गावातील जागृत अशा हनुमान मंदिराच्या अतिशय लहान द्वारातून कितीही मोठा बैल असला तरी तो आतमध्ये येतो व मंदिराला प्रदक्षिणा घालतो। हा चमत्कार पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोकांनी नेहमीप्रमाणे मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनीही येथे उपस्थित राहून सर्वांसोबत नाचण्याचा आनंद घेतला। तसेच बैलपोळ्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या। याच बातमीची दृश्य पाठवली आहेत आमचे जुन्नर प्रतिनिधी अक्षय डोके यांनी। श्री क्षेत्र निरगुडेच्या माझ्या सगळ्या बांधवांना भगिनींना पोळ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा। खरं तर आपला बळीराजाचा सण आहे, शेतकऱ्याचा सण आहे आणि आज अतिवृष्टीचं संकट आहे, उद्या दुष्काळाचं संकट आहे, कांद्याला भाव नाही, हे सगळं असताना कुठेतरी या सगळ्या जखमावर फुंकर म्हणून आजचा सण तुम्ही उत्साहात साजरा करताय। खरं तर म्हाळुंगे पळवळीचा पोळ्याला गेल्या वर्षी होतो आणि यावर्षी ताईंनी मला शोभाताईने आवर्जून सांगितलं होतं काही झालं तरी यावेळी श्री क्षेत्र निरगुडेला यायला पाहिजे। सरपंचांनी मला सांगितलं होतं काही झालं तरी आज यायचंय आणि आज खरं तर तुमच्या सगळ्यांचा आभार। हा जो देखणा सोहळा आहे, मागं मी आलो होतो तेव्हा या देवडीतून बैल जातो कसा हा मला प्रश्न पडला होता। आज तो बघायची संधी तुम्ही सगळ्यांनी दिली, त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मनापासून आभार, धन्यवाद। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना बैलपोळ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा, सदिच्छा, जय शिवराय। तरुण मित्रांना विनंती आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी ग्रामस्थांना सहकार्य करायचे। श्री छत्रपती जाधववाडी मंडळाला एक मोबाईल हरवलेला आहे तो या ठिकाणी जमा झालेला आहे। ज्यांचा मोबाईल आपण त्यांनी ग्रामस्थांच्या वतीने बैलपोळा कमिटीच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो। या ठिकाणी शुभभाव दाखवले आपण या ठिकाणी उपस्थित झाला। आपला ग्रामस्थांच्या वतीने बैलपोळा कमिटी